Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, तुम्हाला वाटत मी हानीन मारे. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा सर देवेंद्र फडणवीस गावाड्या पण तेव्हा सगळं बुज बसेल ना. बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मग कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचं काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो. त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून बीएमसी आयुक्त कोण आहे. आपल्याला कामाला 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेल्या आहे आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती होऊ दे हाल. बघू किती दिवस आपले हाल करते. तुम्ही आपला आझाद मैदानला या, तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो पोरांना डोचू नका, विनाकारण त्रास देऊ नका, कारण पोरं तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण म्हणजे का तुमच्या पदरचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावलेत म्हणून ते पोरं वैतागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठी कचरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्यांची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचं सांगितले, अंधारातून बाथरूम बंद करायला सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदर आणि माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनात जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही. दिवस आणखीन दुसऱ्या दिवसाचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो. आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटलं करू नका. तुमच्या आता संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटत मी हानीन मारे. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा सर तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे. अमित शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. हे पण शब्द ध्यानात ठेवा. डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. भाजपचे सगळे नेते अमित शहा सोबत फिरतायत, पण तुम्हाला भेटायला वेळ नाही. अमित शहा मुंबईत आहेत. अमित शहा आज मुंबईमध्ये आहे, सगळ्या गणपतीचं दर्शन घेत आहेत. भाजपचे नेते सगळे त्यांच्यासोबत फिरतायत, पण तुमच्याशी चर्चा करत नाही. हा, मग आता आम्ही शांततेच्या मार्गाने चालणार आहेत. आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ सोडणारा माणूस. त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस. हो ना, त्यांच्या संघ हिंडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत. त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिंडल. मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाही लक्ष द्यायला. मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत, मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत, मग देवदेवता नाही दिसत. त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे. हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं. बघू, पोरांनी शांत राहा. इकडे आझाद मैदानाकडे या, तिकडचा त्या बीएमसीचा सीएसटीचा रस्ता मोकळा करा. आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा. धन्यवाद. पाठिंबा देत नाही म्हणून येस पेट्रोल
सत्ताधारी व्यासपीठावर आले आता सगळे आमदार खासदार मंत्री बी. तुम्हाला नाही कळायचे डाव, खरंच नाही कळायचे. देवेंद्र फडणवीस वाटतं मी काय डावाड्या, पण जेव्हा सगळं बुज बसल ना मग देवेंद्र फडणवीस वाटणारे हे गाभडं विचित्र आहे, पोट्ट सोपं नाही. आणखी लई काही काही बिचाऱ्यांना नाही येत आहे तिथे. ते जरी त्यांना म्हणता येत नसलं महाविकास आघाडी किंवा महायुतीला ओबीसीतून आरक्षणाचा विषय, आम्हाला मराठ्याला पक्का माहिती, आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे गरीब मराठी. ते वळवळच करू शकत नाही. त्यामुळे दोन्ही बसत. आता फक्त 25 जण येऊन गेले काढणार आमदार खासदारांमध्ये, ते सगळ्या पक्षाचे आहेत आणि सत्तेतले बी आहेत. त्याचं टेन्शन नाहीये मला टेन्शन याचं आहे गोर गरिबांना फडणवीस का आरोप काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून, सत्ता पुन्हा मिळणार आहे गेलीच म्हणून समजा, कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठ्याचा वाटा आता यायला. मुंबई थोडी आहे, राज्य लय मोठं आहे क्षेत्रफळानं, सगळ्याच बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर.